नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की आता सुमनच्या तब्येतीची काळजी घेत असताना प्रतिमा म्हणते सुमनजवळ आता कोणीतरी थांबायला हवं. हीच संधी साधून नागराज आपला डाव टाकतो. तो अत्यंत साळसूतपणाचा आव आणत म्हणतो, प्रतिमा बहिणी, मी आहे ना इथे, तू निर्धास्त रहा. मात्र सुमनच्या मनात सायलीचे शब्द घुमत असतात. सुमन काकू, आपल्या हातात खूप कमी वेळ आहे, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी ठोस पुरावा हाती लिहायला हवा. प्रतिमा जेव्हा सुमनला विचारते की नागराज तिथे थांबलेले चालतील का, तेव्हा सुमन परिस्थिती ओळखून होकार देते. आता नागराजच्या उपस्थितीत सुमन पुराव्यापर्यंत पोहोचणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे पैशांच्या विवंचनेत अडकलेला सचिन आता अस्मिताला मस्का लावायला सुरुवात करतो. अस्मिताची मनधरणी करताना तो म्हणतो, अस्मिता, जर तू माझ्याशी नीट बोलणार नसशील आणि मला माफ करणार नसशील तर मी आजपासून अन्नपाणी त्याग करेन. सचिनचा हा पवित्रा पाहून सुभेदार कुटुंबातील सर्वच सदस्य चक्रावून जातात. सगळ्यांना ठाऊक आहे की हे सचिनचे नवीन नाटक आहे, पण या नाटकामागे त्याचा नेमका हेतू काय हे स्पष्ट झालेले नाही. पुढील भागात काय घडणार? अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा ठरलं कर मग. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.